नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 नवीन अपडेट. तर पहा मित्रांनो, आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आहे मित्रांनो, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आज मित्रांनो, आजची जी तारीख आहे त्या मित्रांनो 20 मार्च 2024 पर्यंत सकाळपर्यंत मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, सर्व जिल्ह्यांची. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो हा खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण CP मुंबईचा जर बघितलं तर जवळपास मित्रांनो 50,000 प्लस या ठिकाणी अर्ज आतापर्यंत आलेले आहे CP मुंबई या ठिकाणी. त्यानंतर CP नागपूरचं जर बघितलं आपण तर CP नागपूर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 2,800 प्लस या ठिकाणी आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर CP अमरावती आहे, तर CP अमरावती या ठिकाणी जवळपास 500 प्लस मित्रांनो अर्ज आले आहे. त्यानंतर CP छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, तर या ठिकाणी जवळपास 1,300 प्लस मित्रांनो अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP गोंदिया आहे, तर SP गोंदिया या ठिकाणी जवळपास 800 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP बुलढाणा आहे, तर SP बुलढाणा या ठिकाणी जवळपास 600 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP यवतमाळ, तर SP यवतमाळ या ठिकाणी जवळपास 600 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह या ठिकाणी 4,200 प्लस मित्रांनो अर्ज आतापर्यंत आलेले आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण पुणे कारागृहाचं जर बघितलं तर पुणे कारागृह या ठिकाणी जवळपास 8,200 प्लस या ठिकाणी मित्रांनो अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह पहा, तर मुंबई कारागृह या ठिकाणी 7,200 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे, तर नागपूर कारागृह या ठिकाणी 4,000 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे, आतापर्यंत फॉर्म आले आहे नागपूर कारागृह या ठिकाणी. त्यानंतर SRPF गट क्रमांक पुणे आहे, तर SRPF गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी जवळपास 3,200 प्लस आतापर्यंत अर्ज मुलांनी भरलेले आहे. त्यानंतर SRPF जालना आहे, तर SRPF जालनामध्ये जवळपास 3,300 प्लस आतापर्यंत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहे. त्यानंतर SRPF अमरावती आहे, तर SRPF अमरावती या ठिकाणी जवळपास 5,100 प्लस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आतापर्यंत अर्ज भरलेले आहे. SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी. ठीक आहे. तर जवळपास 5,100 प्लस या ठिकाणी अर्ज आले आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, मिनिटाने जे आहे फॉर्मची संख्या वाढत आहे, घंट्यानी जे आहे या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे. आणि सर्वात जास्त जे फॉर्मची जी संख्या वाढत आहे ते मित्रांनो CP मुंबई या ठिकाणी सर्वात जास्त संख्या वाढत आहे फॉर्मची मिनिटांनी. त्यानंतर पहा SRPF अमरावती यामध्ये 5,100 प्लस अर्ज आले. त्यानंतर SRPF छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, तर या ठिकाणी जवळपास 1,200 प्लस या ठिकाणी अर्ज आले. त्यानंतर नागपूर चालक आहे, तर नागपूर चालकमध्ये जवळपास 500 प्लस या ठिकाणी अर्ज आले. त्यानंतर जालना चालक आहे, तर जालना चालकमध्ये जवळपास 400 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर परभणी चालक आहे, तर परभणी चालक या ठिकाणी जवळपास 600 प्लस मित्रांनो अर्ज आले. तर एवढे जे आहे मित्रांनो आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये अर्ज आले आहे 20 मार्च 2024 सकाळपर्यंत. ठीक आहे. तर ज्यांनी सुद्धा मित्रांनो फॉर्म भरला असेल तर व्हिडिओच्या खाली मित्रांनो तुम्ही कमेंट करा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो तुमच्यामुळे या ठिकाणी मदत येणार आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जे काय होतं आहे की मिनिटाने या ठिकाणी सर्वात जास्त फॉर्मची संख्या वाढत आहे. तर CP मुंबईमध्ये जवळपास 52,000 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आले असेल आपल्या अंदाजाने, कारण की या ठिकाणी जास्त विद्यार्थी फॉर्म भरत आहे, कारण की या ठिकाणी जागा ज्या मित्रांनो हे जास्त आहे कॅटेगरीनुसार. SC ST OBC WS&T VJ ओपन या सर्व कॅटेगरीच्या सर्वात जास्त जागांचा जर बघितलं तर सर्वात जास्त जागा मित्रांनो CP मुंबई या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी जास्त मित्रांनो अर्जांची संख्या वाढत आहे. ठीक आहे. या कारणानेच या ठिकाणी संख्या वाढत आहे जास्त जागा असल्यामुळे. आणि तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, CP मुंबईला त्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा ज्यांचं मित्रांनो ग्राउंड नाही आहे, ज्यांचं म्हणजे जवळपास 30च्या खाली ग्राउंड आहे, 20च्या वरतं ग्राउंड आहे. तर तुमचं जर ग्राउंड मित्रांनो चांगलं नसेल तर तुम्ही CP मुंबईला भरा, कारण की या ठिकाणी मित्रांनो ग्राउंडला टाईम आहे. तर तुमचं जे ग्राउंड आहे हे जवळपास ऑक्टोबरच्या समोर तुमचं ग्राउंड असणार आहे CP मुंबईचं. तर टाईम मिळणार आहे तोपर्यंत तुमची प्रॅक्टिस वगैरे होणार आहे. 3 इव्हेंट मित्रांनो तुमचे आउट ऑफ होणार आहे, अभ्याससुद्धा तुमचा होणार आहे, चांगली तयारी तुमची या ठिकाणी होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही या ठिकाणी CP मुंबईला भरू शकता. ठीक आहे. आणि ज्यांची जर आतापासून चांगली प्रॅक्टिस असेल, ज्यांचंसुद्धा मित्रांनो ग्राउंड 40 प्लस
कमच असेल तर अशा ठिकाणी अर्ज करा ज्या ठिकाणी कमी फॉर्म आले. तर काय होते त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी कमी फॉर्म आले तर त्या ठिकाणी कट ऑफ मित्रांनो थोडं जास्त जाते, म्हणजे 40च्या वरती म्हणा, 35च्या वरती म्हणा. ठीक आहे, तर एवढा कट ऑफ त्या ठिकाणी जातो. जर तुमचं 40च्या वरती ग्राउंड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये म्हणजे क्वालिफाय तुम्ही त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. तर बघू शकता मित्रांनो ह्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एवढे अर्ज आलेले आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल देणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.